श्री स्वामी समर्थ. गुरुवार असल्यामुळे दिवसभर स्वामींच्या सेवेचाच असतो. जसा वेळ मिळाला तशा सेवा चालू असतात. नवीन वर्ष चालू झालं तेव्हापासून रोज सकाळी 8च्या आरतीला पण येते. आपल्या रोजच्या धावपळीमुळे सध्या सेवा कमी झाल्या आहेत, म्हणून स्वामींच्या आरतींची सेवा तरी होईल. गुरुवारी गणपती जयंती होती, म्हणून केंद्रात गणपती बाप्पांच्या मूर्तीवर 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक चालू होता. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, म्हणून गणपती बाप्पाची सेवा जेवढी झाली तेवढी करावी. ही सेवा केल्याने मुलांना चांगली सद्बुद्धी मिळते, अभ्यासात मन देखील लागतं, मुलांचं मन विचलित होत नाही. ही सेवा आपण मुलांकडून जर करून घेतली तर खूप चांगली असते. पण सध्या मुलांचे पेपर, कोणाचं काही चालू होतं, त्यामुळे बऱ्याच मुलांना येता आलं नाही. पण घरातील एका व्यक्तीने पण कुठलीही सेवा केली तरी सगळ्या घरांना फळ मिळतं. आपल्याला देखील आपल्या घरातील कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणी, आर्थिक संकट या सेवेने देखील खूप कमी होतात. घरी आपल्याकडून आपण खूप म्हणतो ही सेवा करू, ती सेवा करू, पण खरं तर आपल्या रोजच्या कामांमध्ये घरी कुठली सेवा व्यवस्थित होत नाहीत. पण केंद्रात आलं का आपल्याला घरची कुठलीच आठवण येत नाही ना, कामांची आठवण येते. खूप मन सेवेत रमतं आणि केंद्रातील सेवा ही खूप शक्तिशाली असते. घरी आपण एक पाठ करतो तर आपल्याला एकच पाठाचं फळ मिळतं. केंद्रात जेवढे संख्या असली तेवढे संख्येचं प्रत्येकाला फळ मिळतं. खूप भक्तिभावाने मस्त गणपती बाप्पांचा अभिषेक चालू होता. प्रत्येकाच्या मनात कुठले ना कुठले प्रश्न असतात, पण स्वामी त्यांचे प्रश्न आपोआप सोडवतात. खूप छान मस्त गणपती बाप्पांचा अभिषेक चालू होता. आज मुलांना थोडा वेळ होता, म्हणून त्यानिमित्त मुलांना पण केंद्रात घेऊन आली. त्यांच्या हातूनही तेवढीच गणपती बाप्पांची सेवा झाली तेवढी चांगली. इकडे या लहान गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक पण चालू होता. मुलांच्याही मनात राहिलं की त्यांनाही खूप उत्साह, खूप आनंद वाटतो सेवा करायला. गणपती अथर्वशीर्ष म्हणून ललिता सहस्रनामाचा पण अभिषेक चालू होता आणि इकडे या लहान गणपती बाप्पाचं ताटातलं तीर्थ प्यायचं असं काम चालू होतं. गणपती बाप्पांची सेवा, अभिषेक केल्यावर मुलांच्या बुद्धीमध्ये खूप फरक पडतो. अभ्यासात देखील त्यांचं खूप मन रमतं आणि लहान मुलांना जेवढी अध्यात्माची आवड झाली तेवढं त्यांच्यासाठी खूप चांगलं. खूप छान सगळ्यांच्या हातून गणपती बाप्पांची पूजा, सेवा झाली आणि संध्याकाळी 6:30ची आरती पण खूप छान झाली. तसं तर सकाळी रोज 8च्या आरतीला पण येते. गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी पण आरती करून घेतली. वर्षभरातून 108 आरत्या झाल्या की आपले कुठलेच प्रश्न राहत नाही, म्हणून जेवढ्या झाल्या तेवढ्या आरत्या करण्याचा प्रयत्न करते.